आता अनेक जणांना असं वाटतं की लॉची डिग्री घ्यायची असेल म्हणजे इंग्लिश यायलाच पाहिजे. पण शिक्षण जर मराठी मीडियममध्ये झालेलं असेल, तर पुढे लॉची डिग्री सुद्धा मराठी मीडियममध्ये घेता येते काय? 100% करता येतं. महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीमधून लॉ करता येत नसेल तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बघा, कायद्याच्या क्षेत्रात भाषेचं कोणतंही बंधन नाहीये. फक्त इंग्रजीचं थोडं बेसिक नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण ते आपल्याच उपयोग येतं. बरेचसे बेअर ऍक्ट, पुस्तके आणि मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जजमेंट हे कधी कधी फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध असतात. पण आजच्या टेक्नॉलॉजी आणि एआयच्या काळात वेगवेगळ्या टूल्सचा वापर करून तुम्ही इंग्लिशमधील स्टडी मटेरियल हे सहज मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कॉलेजमध्ये, विशेष करून मुंबई आणि पुण्यामध्ये, शिकवण्याचे माध्यम जरी इंग्लिश असलं तरी पेपर तुम्ही मराठीत देऊ शकता. जेव्हा तुम्ही एक्झाम फॉर्म भरता किंवा परीक्षेला जाता तेव्हा तिथे एक ऑप्शन असतो, तो म्हणजे मीडियम ऑफ अँसर. म्हणजे तुम्ही उत्तर कोणत्या भाषेत लिहिणार तिथे तुम्ही मराठी लिहू शकता. आणि मुंबई आणि पुणे सोडलं तर बाकीच्या जिल्ह्यामधील बऱ्याचशा कॉलेजमध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत शिकवलं जातं. आणि खरं बघायला गेला तर आपल्याकडे स्थानिक कोर्ट आहे, जसे की तालुका लेवलचे कोर्ट, जिल्हा लेवलचे कोर्ट. इथे रोजचं कामकाज हे मराठीतूनच चालतं. पण तुम्हाला जर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथे प्रॅक्टिस करायची असेल तर इंग्लिशवर प्रभुत्व असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जर तुमचं हे निश्चित असेल की तुम्हाला जिल्हा लेवलच्या किंवा तालुका लेवलच्या कोर्टमध्ये प्रॅक्टिस करायची आहे, तर खरं सांगायचं झालं तर इंग्लिशपेक्षा मराठीवर कमांड असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण जुन्या पिढीला मराठीचे कायदेशीर शब्द हे खूप जास्त माहित आहेत. त्यामुळे मराठीच्या बोलीभाषासोबत कायदेशीर भाषा शिकणं खूप गरजेचं आहे.